थोडे पुढे चालत राहतो. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे, भटकंती विथ दत्ता अँड आशिष व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे बेडसे लेणी पाहायला, जी मावळ तालुक्यामध्ये आहे. जर जुना पुणा मुंबई हायवेवरनं आपण आलो तर कामशेत मार्गे आपल्याला एक रोड आहे जो पवना धरणाच्या इकडे निघतो. तर त्या साईडने सुद्धा रोड आहे मावळमधनं. मी ते याचं लोकेशन तुम्हाला गुगल मॅप जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, आणि आपण ऑलरेडी अजून एक व्हिडिओ बनवला आहे ह्याच्यावरती, तर त्याची लिंक मी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते जरूर पहा तुम्ही. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत, नेहमीप्रमाणे नाही म्हणू शकत, बऱ्याच दिवसांनी आलेत विकास भाऊ आपल्याबरोबर, आणि दत्ता सुद्धा आपल्यासोबत. तर आलो आपण लेणीच्या पायथ्याला. तर चला आता आपण लेणी पाहूयात. तर बघा, इसवी पूर्व पहिल्या शतकाच्या आधीची ही लेणी आहे, बरीच जुनी लेणी आहे. त्याबद्दल माहिती इथं दिलेली आहे. पहिल्या शतकाच्या पूर्वीची ती. तर चला आपण वरती जाऊन पाहूया. इथं रोड आहे तो वरती जाण्यासाठी, आणि पार्किंगसुद्धा आहे याला. या साईडने आलो आपण, आणि इकडं वरती ती लेणी आहे. तर पाहूयात किती वेळ लागतो ते. हे बघा, ह्या अशा पायऱ्यांनी आलो आपण. एका अवघ्या 5 मिनिटामध्ये निम्म्यापर्यंत आलो ना की इथं आपल्याला ह्या बघा जुन्या पुरातन ज्या दगडामध्ये कोरीव पायऱ्या आहेत त्या पाहायला भेटतात. बघा इथं ह्या जुन्या पायऱ्या ज्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत थोड्याफार, आणि मग नंतर परत वरती आत्ताच्या बनवलेल्या पायऱ्या आहेत. आणि हा आजूबाजूचा निसर्ग बघा. लेणीच्या पूर्ण जवळ आलो आपण, अवघ्या 10-15 मिनिटात. हे भारतीय पुरातत्व खात्याकडनं काही सूचना लावलेल्या आहेत. तर चला जाऊन पाहू आपण आता लेणी. चले. आपल्या डाव्या बाजूने सुरुवात करू आपण. हे मुख्य चैत्य विहार आहे, ते नंतर जाऊन पाहू. हो, काम चालू आहे इथलं. आजूबाजूच आहे बघा, इथं दगड आहेत. आणि डाव्या साईडने हे पहिलंच आपल्याला एक विहार पाहायला भेटते छोटंसं. हे बघा, पूर्ण गोरवेळा मारता येतो आपल्याला. आता त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामुळे आपण काय जाणार नाही. हे बघा तुम्ही, जाणार ना त्याच्याच नाही, त्याच शेजारी इथं वरती पाण्याचं टाकं आहे, आणि इथं एक स्तूप आहे छोटासा. याच्या साईडनी पण असणार आहे असं पॅकिंग. आणि कुठे हो, हां हे बघा, ह्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारी एक हा शिलालेख लिहिलेला आहे. हा इथं एक शिलालेख आहे बघा. तर हा शिलालेख काहीतरी अनंत नावाचा म्हणून कोणतरी त्यावेळेस भिक्षुक होता, त्यांनी ही लेणी दान केलेली आहे. तर तो हा शिलालेख इथं कोरलेला आहे त्या भाषेमध्ये. बरोबर डाव्या साईडला जे पाण्याचा टाका आहे ना, त्याच्या शेजारी एक छोटासा स्तूप दिसेल तुम्हाला.
त्याच्या पाठीमागं तो शिलालेख कोरलेला आहे. आणि इथं वरती बघा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. तर वरनं एकदा तुम्हाला मी त्या चैत्यगृहाचा एक व्हिडिओ दाखवतो आणि मग नंतर आपण खालनं पाहूया. याच्या शेजारी सुद्धा आणखीन एक पाण्याचा डाग आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक पाण्याचा डाग आहे. त्याच्यावरती सुद्धा लेख लिहिलेला आहे. बघा इथं एक शिलालेख लिहिलेला आहे. तर त्या काळामधला हा शिलालेख आहे. इसवी सन पूर्व 1 शतकाच्या आधीचा. लेणीबद्दल माहिती आणि कोणी दान केली काय ते सर्व लिहिलं आहे त्याच्यामध्ये. तर एकदा हे बघा हे मुख्य चैत्यगृह आहे. चैत्यविहार आतमध्ये पाहू आपण ते जाऊन. पण एकदा ह्या पायऱ्याने वरती जाऊन पाहूयात आपण. याची वर्णरचना बघा. घोड्यांवरती स्वार अशा 2 स्त्रिया दाखवल्यात. इथं हत्ती शिल्प आहे. हे बघा इथं क्लिअर दिसतंय घोड्यांवरती स्वार असलेल्या 2 स्त्रिया. इथं पण आहे हे हत्ती शिल्प आहे. हत्ती बैल असे शिल्प कोरलेले आहेत वरती. आणि हे खाली खांब आहेत. आणि पूर्ण हा जो खडक आहे डिझाईनमध्ये बघा कसा कोरलेला आहे पूर्ण. बघा समोर पण पूर्ण कोरला आहे डिझाईनमध्ये. तर चला मुख्य चैत्यविहार पाहू आता आपण व्यवस्थित पूर्णपणे. हे 4 खांब त्या चैत्यविहाराचे जे पूर्णपणे उंच आणि असे लांब लचक आहेत. 1 2 3 आणि हा 4था इथं. आणि बाजूची डिझाईन पण पहा पूर्ण खडकामध्ये कोरलेली कशी आहे बघा. हा मुख्य चैत्यगृह आहे आणि याच्या आतमध्ये याच्या उजव्या साईडला 12 खांब आहेत आणि डाव्या साईडला 12 असे टोटल मिळून 24 खांब आहेत. आणि त्यामधल्या ह्या 5 खांबावरती नक्षीकाम केलेले आहे बघा. आणि हे बाजूला जे पण छोटे छोटे खोदलेले जे अवशेष मिळतात ना आपल्याला, तर इथे सुद्धा काहीतरी नक्षीकाम असणार आहे. एकतर ते लाकडाचं असेल किंवा दगडाचंही असू शकतं. सेम असंच प्रत्येक खांबाच्या साईडला ही बाजू आहे मोकळी साईड, तर या बाजूला सुद्धा आहे बघा वरती. बघा संपूर्ण खडकामध्ये कोरलेली खिडकी बघा. अख्खा खडक आहे त्याच्यामध्ये कोरली ही खिडकी.
आतून दाखवतो तुम्हाला. हे बघा. हे मुख्य विहार पाहिला आपण आणि वरील मूर्त्या पाहिल्या दगडामध्ये कोरीव, ज्यामध्ये हत्ती, घोडा आणि इतर प्राण्यांची शिल्प आहेत आणि घोड्यावरती बसून स्त्री आहेत बघा दोन. तर इथून पुढचा भाग पाहूयात, पाण्याचा टाका. ते कोरण्याचा प्रयत्न केला. पाणी बाहेर जाण्यासाठी इथे एक खिडकी टाईप केले. बघा हे मुख्य विहार आहे आणि याच्या उजव्या साईडला तर वरती पायऱ्या जातात बघा. आणि इथं सुद्धा एक मोठा पाण्याचा टाक आहे. हे बघा इथे एक बसण्यासाठीचं गृह आहे आणि त्या शेजारी पाण्याचा टाक आहे बघा. बरंच आतमध्ये. तर आता आपण मुख्य विहार पाहूयात एकदा व्यवस्थित. मुख्यच्या इथे त्याच्या बाहेर एक किती खोली आहे आणि आतमध्ये ह्या टोटल 11 खोल्या आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि ह्या इथं पण एक खोली आहे. सेम अशीच खोली या साईडला आहे आणि यांच्या समोर सुद्धा इथे एक पाण्याचा टाक आहे. या साईडचा पाण्याचा टाका पाहिला आपण आणि या साईडला मुख्यच्या इथे आहे ते सुद्धा पाहिलं आपण. हा